आम्ही आलो होतो मित्राच्या आई वडिलांच्या अॅनिव्हर्सरीसाठी आणि अॅनिव्हर्सरी गिफ्ट मिळालेलं आहे. कॉमन इंडियन क्रेट आहे. इंडियामध्ये कोणत्या नंबरवर आहे ही? 1 नंबरला, सर्वात टॉप मोस्ट नंबर. आणि मी हाताने पकडली आहे रील्स घेऊन, पण नाहीलाच होता. तर मित्रांनो, आता आम्ही आमच्या मित्राच्या घरी आलो होतो. त्याच्या आई वडिलांची अॅनिव्हर्सरी होती म्हणून, आणि अचानक त्याच्याच घराची एक कॉल आम्हाला अटेंड करायला लागला. कॉमन इंडियन क्रेट आहे, तुम्हाला दाखवू शकतो. आणि आता आम्ही तो साप रिलीज करायला चाललोय. सो हे आमचे सगळे मित्र आहेत सवंगडी आमच्या बरोबरचे. सो बघू आता मण्यार कशी असते, तुम्हाला रिअलमध्ये दाखवतो. मागच्या वेळेस तुम्ही फक्त फोटोत बघितले कारण. चलो. सो गाईज, आपण आता कॉमन इंडियन क्रेट म्हणजेच मण्यार हा साप सोडायला आलेलो आहोत. आणि तुम्ही बघू शकता थोडंसं शेतजमिनीसारखी जागा आहे. सो आपण तिला सोडणार आहोत जेणेकरून ती जंगलात जाईल, आणि पाणथ्या जागेच्या आसपासच सोडतोय जेणेकरून ती पुढे तिचा जीवनकाल व्यतीत करू शकेल. सो चला बघू आता. तर गाईज, आपण आता याला इथे सोडतोय कारण इथे पाणथ्या जागेची जागा आहे, बऱ्यापैकी भुसभुशीत आहे जागा. खेकडे, मुठे किंवा बेडूक, कासव, छोटे प्राणी, छोटे सस्तन प्राणी, गेकोच आणि इतर सगळे सापही हे साधारणतः या जागेच्या आसपास लवकरात लवकर येतील, कारण पावसाळ्याची सुरुवात आता प्री मान्सूनची झालेली आहे. आणि त्यांची शिकार करण्यासाठी मण्यार हा साप त्यांच्या मागे नेहमीच असतो. सो आपण त्याला इथे सोडणार आहोत. आणि आता मी तुम्हाला प्रत्यक्ष मण्यार कशी असते दाखवायचा प्रयत्न करतोय, कारण याच्या आधी तुम्ही फक्त फोटोत बघितले. सो गाईज, आत्ता तुम्ही बघताय मण्यार हा साप. तुम्ही बघू शकता स्ट्रीप कशा आहेत, मानेपासून 4 ते 5 डॉट, आणि पूर्ण उजेडात किती चकाकतो. ज्यांना मागच्या वेळेस कॉमन वोल्फ आणि मण्यार यांच्यातला फरक ओळखता येत नव्हता त्यांच्यासाठी स्पेशली आता हा व्हिडिओ दाखवतोय आम्ही. डोक्याची पण ठेवण बघा, मण्यारीचं डोकं गोल असतं आणि कवड्याचं चपटं असतं. आणि तुम्ही कलरचा पण कॉम्बिनेशन बघू शकता. कवड्याचा कलर हा लालसर तपकिरी असतो किंवा चॉकलेटी, आणि मण्यारीचा कलर हा निळसर काळा असतो, परंतु दिसताना तो पूर्ण ब्लॅक दिसतो. सो असा इंडियाचा टॉपमोस्ट वेनमस स्नेक आपण आत्ता बघतोय, कॉमन इंडियन क्रेट, ज्याला ग्रामीण भाषेत मण्यार, चूर किंवा कांडोरा या नावाने ओळखलं जातं. आणि शक्यतो हा साप निशाचर असल्यामुळे रात्रीच तुम्हाला मिळेल, सकाळी मिळणार नाही. याची दक्षता घ्या. त्यामुळे कृपया पावसाळ्यात तरी किमान घराच्या बाहेर निघताना जे ग्रामीण भागात आहेत त्यांनी अँकल कवर होईल इतपत शूज किंवा मग हातात बॅटरी तरी किमान ठेवायची, जेणेकरून पावलाखाली येणार जनावर तुम्हाला दिसेल. सो आपण रिलीज करतो याला. सो आपण सापाला मार्गस्थ केलेलं आहे त्याचं जीवन व्यतीत करण्यासाठी. आणि कृपया सगळ्यांना विनंती आहे की
की असे साप जर आसपास आढळले तर सर्पमित्रांना फोन करा, संपर्क साधा त्यांच्याशी आणि त्यांचे जीव वाचवायचा प्रयत्न करा. कारण हे वाचले तर निसर्ग वाचेल आणि निसर्ग वाचला तरच आपण वाचू. सो तुम्ही शून्य तर आहातच. अशात नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्टे ट्यून आणि रेप्टाइल्स वर्ल्ड या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चलो बाय.